उपस्थित आहे त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय संतोषजी विचारे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. जरा स्पीडअप करा ऑफिशियल, विनंती आहे. तुम्ही तिथून तंबी देऊ शकता सर्व खेळाडूंना, बॅटर असू द्या फिल्डर असू द्या, तुम्ही ती तंबी देऊ शकता कारण वेळेत सामने उरकणं फार गरजेचं आहे आज. चांगला बॉल, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच रोशन मोरे सध्या गोलंदाजीला आहेत. प्रवीणजी मोरे विचार करत असतील, अनेक वर्ष क्रिकेट 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 पाहतोय त्यांनी सुरुवातीपासून. मला आजही आठवत आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात, अगदी सूर्याच्या प्रकाशात डोळे टाकून मात्र हा झेल टिपलाय आणि अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. नावाचा हिरा चमकला होता, यावर्षी सुद्धा त्याचं सिलेक्शन पाहायला मिळालं. परंतु अगदी प्रवीण सरांनी गतवर्षी एका स्पर्धेमध्ये कमेंटमेंट केली होती की अगदी तुम्ही जास्तीत जास्त ISPLचे फॉर्म भरा जेणेकरून आपले प्लेयर या ठिकाणी खेळायला मिळतील. आणि ती कमेंटमेंट मला आजही आठवते आणि ती कमेंटमेंट यावर्षी स्विचिट करण्याचा प्रयत्न प्रवीण सरांनी पूर्ण केली. त्याचं कारण एकमेव मी सांगेल, अगदी नीतू माली सारखा खेळाडू आज ISPL मध्ये खेळताना दिसणार आहे हे फार, आणि या सगळ्याचं श्रेय मी प्रवीण सरांना जरूर देईल. म्हणून मित्रांनो सांगतोय, आज तुमच्यासाठी समाजाच्या वतीने प्लॅटफॉर्म तयार केले. अर्थातच साहिलसाठी सुद्धा तितकेच प्रयत्न झालेत, हे खरं आहे. कारण ISPL मध्ये वर्णी लावणे तेवढं सोपं नव्हतं. परंतु अशा परिस्थितीत काही का होईना, परंतु एक मेहनत आणि त्याच्यानंतर प्रवीण सरांची चिकाटी ही फार कामी आलेली आहे. इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी रोशन मोरेची अफलातून. मगाशी फटकेबाजी अनुभवली पहिल्या सामन्यात, आता इथे गोलंदाजीची एक तेज रफ्तार. चांगला फटका हवाई हल्ला चढवला, यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईल. चेंडू खाली येईपर्यंत अगदी सोपा झेल पाहायला मिळतोय आणि यावेळी परतावं लागेल ते प्रतीक या बॅटरला. कोणतंही योगदान अर्थातच रोशन मोरे गोलंदाजीला आहेत. चांगले सामने यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक तरुण होतकरू खेळाडूंसाठी हे चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केला गेलाय. क्या बात आहे, जबरदस्त झेल. आणि खरं म्हणायला गेलं तर यावेळी जरा रोशन मोरेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मराठीतली म्हण आहे, वाघ म्हातारा झाला तरी गवत कधी खात नाही, हे बोलायला आता भाग पडलं रोशन मोरेंनी. खरोखर ते दाखव